श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळी उठले आणि आधी एक नऊवारी साडी शिवून घेतली होती. त्याच्यामुळे खूप भूक लागली होती. लवकर उठले होते आज मी. त्याच्यामुळे आधी भात परतला आणि खाऊन घेतला. आईने चपाती केल्या होत्या, इकडं भाजी टाकली होती. नंतर सर्व कामावरून घेतले, देवपूजा वगैरे सर्व करून घेतलं आणि नंतर वापस साड्या शिवायच्या आहेत. किती मोठ्या त्या पाहत होते. तर सर्वात प्रथम हिरव्या हिरव्याच्या आहेत त्या 2-3 साड्या वरी काढून ठेवल्या आणि ह्या साड्या बघूनच एवढं टेन्शन येते. एवढ्या मोठ्या साड्या माझ्याकडून कधी शिवल होतील. पण नंतर कट करायला घेतलं आणि दुर्वा झोपेतून उठली. तिला पण खूप सर्दी ते आहे आणि मला पण पाठ कंबर दुखायली. त्याच्यामुळं मी पण दवाखान्यात जाऊन आले आणि घरी आलेली होती दुर्वाची आत्या. त्यांना पण टायफॉइड झाला, त्याच्यामुळे त्यांना सलाईन लावून आल्या होत्या त्या डायरेक्ट घरी. तर मग त्यांच्यासाठी भात केला होता आणि सर्वजण भात खात बसले होते. आणि बघा ही अनुची मस्ती कशी चालू आहे. तर दवाखान्यात आल्या जेवण करून गोळ्या खाल्ल्या होत्या. नंतर यांना खिचडी बनवून दिली होती. मला पण साडी शिवायचा खूप कंटाळा आला होता आणि कितीतरी दिवसांनी आणून ते आले होते. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि मी त्यांच्यापाशी खूप वेळ बसले होते. नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला लागले करायला. रात्रीच्या तू दमली, दुखायला लागली म्हणून करायला लागली. दुखायला माझं नाही तर मी नुसता हात लावला आणि ती दीदी आली. चला नाही तर आपल्याला चपातीची गरज नव्हती ना, होती का? आपल्याला 4 चपात्या बास होत्या. खरंच मी नशिबान आहे की मला अशा सासू भेटल्यात आणि मला काम असलं तरी ते करू लागतात आणि मला दुखत असलं काहीतरी म्हणतात बस आराम कर. तर नंतर दीदीला वाटं लावलं आणि साडी कट करून घेतली एक. तोपर्यंत वाजले होते 9:45. तर आज लवकर झोपायचा निर्णय घेतला होता कारण की उठल्या 2 साड्या कट करून ठेवल्यात, त्या शिवायच्या होत्या. पण उद्याच्याला शिवायचं आहे, खूप सारं काम आहे. त्याच्यामुळे शरीराचं दुखणं बाजूला करण्यासाठी गोळ्या खाऊन घेतल्या आणि ह्या मॅडम तर दुखतंय तरी पण काय नुसती मस्ती चालू असते इकडून इकडं. आता एकटीच रात्रीची खेळत बसली आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. बाय बाय गाय. तसेच मी ब्लॉग पाहत राहा.